नमस्कार. इथे आपण मटारची भाजी करणार आहोत. त्यासाठी वाटण्यासाठी आलं, लसूण आणि खोबरं सुकं याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते ना बारीकसर वाटून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे. जिरा आणि मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये ना हिंग घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चॉप केलेला तो घालून घ्यायचा आहे. कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला म्हणजे मऊ झाला थोडासा की त्याच्यामध्ये लगेचच आपण टॅमॅटो देखील घालून घेणार आहे. इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा आणि अर्धा टॅमॅटो बारीक असा चिरून ते दोन्हीही परतून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता इथे मी कांदा वापरलेला आहे, पण जर तुम्हाला बिना कांद्याचं करायचं असेल तरी चालणार आहे. फक्त कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की जिरं, मोहरी आणि टॅमॅटो हे छान परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही वाटण घातलं तरी चालणार आहे. आता कांदा आणि टॅमॅटो छान परतून झाले आणि आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला आणि छान कढीपत्ता तडतडून द्यायचा आहे, जे खमंग कढीपत्त्याची देखील फोडणी बसते. या पद्धतीने आपण छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि खोबरं जे वाटून ठेवलं होतं ते घातलेलं आहे. ते देखील छान एकसारखं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरं कच्चं आपण घातलेलं होतं, आल्याचा देखील कच्चा वास तो गेला पाहिजे. एक 5 ते 6 मिनटं मंद गॅसवर ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊया, जेणेकरून छान परतलं जाईल. या पद्धतीने पाहू शकता इथे 2 मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे आणि परत एकदा सगळं ढवळून घ्यायचं आहे. आता इथे मी काही ड्राय मसाले वापरत आहे. खूप जास्त मसाले नाही, जे घरच्या घरी असतात तेच मसाले इथे मी वापरत आहे. हळद, मीठ, घरचा मसाला आणि घरीच बनवलेला गरम मसाला हे घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा इतकी हळद आहे, 1 ते 1.5 चमचा मीठ आहे, घरचा मसाला 1 मोठा चमचा आहे, त्याचबरोबर गरम मसाला जो आहे तो अर्धा चमचा होता. हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे, छान ढवळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि परत एकदा सगळा मसाला छान असं मुरण्यासाठी 2 मिनटासाठी आपण झाकून ठेवून देऊया या पद्धतीने. आणि आता इथे 2 मिनटं छान मसाला जो आहे छान एकत्र झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मटार घालून घेणार आहोत या पद्धतीने. आणि जर तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरत असाल तर खूप वेळ शिजवायचा नाही आहे, फ्रोझन लगेचच शिजला जातो. आता मटार छान घालून घ्यायचा आहे आणि एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मटारमध्ये सगळा मसाला जो आहे तो एकत्र झाला पाहिजे. या पद्धतीने फ्रोझन मटार जर असेल तर मसाला छान परतून घ्यायचा आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, अर्धी वाटी इतकं, आणि एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करून टाकायचा. पण इथे आपण फ्रेश मटार घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, 10 ते 12 मिनटं आपल्याला शिजायला लागणार आहे. या पद्धतीने पाहू शकता मटार आणि मसाला आपला जो काय आहे तो सगळा एकत्र झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास भरून, ते घालून घेते या पद्धतीने आणि सगळं एकत्र ढवळून घ्यायचं आहे. आणि आता छान अगोदर आपण 5-7 मिनटं मसाला भाजताना आणि मटार भाजताना वाफवून घेतलं होतं, त्याच्यामुळे अगदी 10 ते 12 मिनटं आपण छान उकळी मारून घेऊया आणि इथे आपली मटारची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत एन्जॉय करू शकता. आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.